आता मी फ्रंट कॅमेऱ्यानं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे ट्रायपॉडनी. तर ही जी यात्रा आहे आपण जी केली कुंभमेळ्याला, ही जी यात्रा आहे ही आपण पहिल्यापासूनच प्लॅनिंग केलेली होती. जवळपास 1-1.5 महिना पहिलीच प्लॅनिंग केलेली होती मी या यात्रेची. त्याच्यामुळं काही विषय नव्हता एवढा. आणि मग यात्रा बरोबर प्लॅनिंग करून रूट कोणत्या रूटने जायचं कोणत्याने ते फिक्स होतं पहिलंच. फक्त एवढं राहायचं झोपाचं वेगळे फिक्स नव्हतं राहत. आणि आपण जवळपास बऱ्याच जणांचे प्रश्न पडले की यात्रा तू इतक्या फास्ट कसं काय केली. काही जणाला वाटलं समज, काही माझ्या मित्रांना पण वाटलं की इतकी फास्ट केली कसं काय याने यात्रा. तर नंबर 1 कोणाला डाऊट येतोय की ही अशक्य आहे, 10 दिवसात प्रयागराजला जाणं अशक्य आहे. तसे अशक्य जीवनात काहीच नाही गाईस, सारं शक्य आहे. फक्त हिंमत आणि कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःवर, सर्व शक्य आहे. तर मी जवळपास एका दिवसात 128 कधी 100 अशी यात्रा करायचो. त्याच्यामुळं लवकर कवर होत गेलं. आणि आपली यात्रा 1200 किलोमीटरच्या अंतरावर इथून डोनवाड्याहून प्रयागराज. डोनवाडा छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं. तर इथून प्रयागराज 1200 किलोमीटर अंतरावर आहे. मी 128 दररोज करायचो. 100-128च्या आसपास रनिंग करायचो सायकलची दररोज. त्याच्यामुळं कवर झालं गाईज. 10-10 घंटे 12-12 घंटे सायकल चालवली, त्याच्यामुळं कवर झालं. नाही तर अशक्य होतं. आणि याच टायमाला ट्रॅव्हल्समध्ये आलो त्याच्यामुळं थोडा मला कमी टाईम लागला. त्याच्यामुळं मित्रांना पण डाऊट येत आहे की इतक्या लवकर कसं काय झाली यात्रा. तर असा सीन होता. आणि कुंभमेळ्यामध्ये खूप म्हणजे जो आनंद आहे तो आनंद भेटला. आणि खूप दिवसानंतर येणारा 160 किंवा 55 वर्षानंतर येणारा हा कुंभमेळा मला लाभ भेटला, याचं पुण्य भेटलं. आणि 12 वर्षानंतर येणाऱ्या या कुंभमेळ्याचं आपल्याला पुण्य भेटलं. त्याबद्दल खूप साधुवाद ओरिजिनल साधू कुंभमेळ्याला येतात ते पाहायला भेटले. हे जीवनातलं एक खूप मोठं स्वप्न आपलं म्हणू शकता तुम्ही. काय माहीत पुढल्या 12 वर्षा लोक आपण जिवंत राहतो का नाही, बट तोवर लोक आपण कम से कम हा आपल्या नशिबात होता आणि आपण तो केला. एवढंच. जय सियाराम, जय सियाराम.